In this video, we are going to understand the concept of fractions. फ्रॅक्शन्स हे डेली लाईफमध्ये किंवा फिजिक्समध्ये आपण खूपदा यूज करतो. मी काही एक्झाम्पल्स इथं ठेवलेले आहेत ज्याच्यावरून तुम्ही फ्रॅक्शनला बेटर वेमध्ये अंडरस्टँड करू शकता. सो लेट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ फ्रॅक्शन्स विथ सम एक्झाम्पल्स. सो इफ अज्युम दॅट देर इज अ पिझ्झा अँड वी हॅव मेड 6 पीसेस आउट ऑफ इट. 6 पीस बनवलेले आहेत आणि तुम्हाला त्यातला एक पीस हवा आहे. सो टोटल पीसेस आर 6 अँड पार्ट ऑफ इट इज 1. सो 6 पैकी तुम्ही एक पीस घेतल्यामुळं आपण ह्याचा जो काय फ्रॅक्शन आहे विल राईट इट ॲज 1/6 और 6 मधून 1. सो 1/6 इज द फ्रॅक्शन ऑफ 1 स्लाइस ऑफ पिझ्झा यू टूक. फॉर एक्झाम्पल अजून एक आपण जर एक्झाम्पल पाहिलं, इफ आय टेक अ मेटल रॉड ऑफ लेंथ लेट्स से 8 मीटर आणि त्यातून मला फक्त 2 मीटरचा रॉड कट करून हवा आहे. सो इफ आय कट द रॉड ऑफ 2 मीटर, सो टोटल रॉडची लेंथ ही 8 आहे आणि त्यातून जो आपण पार्ट काढला आहे दॅट इज 2. सो द फ्रॅक्शन विल बी 2/8. वी कॅन रिड्यूस इट फर्दर, पण आत्ता आपल्याला फ्रॅक्शन काय आहे खूप महत्त्वाचं ते अंडरस्टँड करणं. समजा अजून एखादं एक्झाम्पल घेतलं की आपण एखाद्या टूरचं बजेट फायनलाइज करतोय आणि टूरचं टोटल बजेट 5,000 रुपीज आहे. त्याच्यातून ट्रॅव्हलिंगचं बजेट लेट्स से 2,500 रुपीज आहे. फूडचं बजेट लेट्स से 1,500 रुपीज आहे. बाकी जे काय खर्च आहेत त्यांचं बजेट लेट्स से 1,000 रुपीज आहे. सो हे जर तुम्ही पाहिलं आणि मी जर तुम्हाला विचारलं की टोटल बजेटपैकी ट्रॅव्हलिंगचं फ्रॅक्शन किती आहे, सो द टोटल नंबर हिअर इज 5,000 अँड द पार्ट वी आर टॉकिंग अबाउट इज द ट्रॅव्हलिंग पार्ट, राईट. सो द ट्रॅव्हलिंगचा जो काय पार्ट आहे तो आहे 2,500 रुपीज. सो द फ्रॅक्शन वी कॅन राईट इट इज 2,500 रुपीज ओवर 5,000 रुपीज. वी कॅन रिड्यूस इट फर्दर, पण सध्या फ्रॅक्शन इज समथिंग दॅट इज पार्ट ऑफ समथिंग बिग. सो 6 पैकी 1, 8 पैकी 2, 5,000 पैकी 2,500. सो दिस इज वॉट फ्रॅक्शन्स आर युज्ड फॉर. लेट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ इक्विव्हलंट फ्रॅक्शन्स. समजा माझ्याकडे एक सर्कल आहे. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक इट अ पिझ्झा आणि त्याचे मी 2 पार्ट्स तयार केले. सो हा जो वरचा पार्ट दिसतोय त्याचं जर मला फ्रॅक्शन लिहायचं असेल, सो आय कॅन राईट दॅट फ्रॅक्शन इज 1 आउट ऑफ 2 पार्ट्स. आता त्याच पिझ्झाचे मी जर 4 पार्ट्स तयार केले आणि त्यातले जर मी 2 पार्ट्स घेतले तर मी असं म्हणू शकतो 2 पार्ट्स आउट ऑफ 4 पार्ट्स. त्याचेच जर मी समजा 8 पार्ट्स तयार केले, इफ आय कट दिस पिझ्झा इंटू 8 पार्ट्स and if I take these 4 parts, so I've taken 4 parts out of 8 parts. But if you see clearly, the total slices or the total area we have taken is the same in each case. So जो काय आपण पार्ट निवडला आहे तो तिन्ही फ्रॅक्शन्समध्ये और तिन्ही केसेसमध्ये सेमच आहे. ह्याचा अर्थ हे जे काही फ्रॅक्शन दिसते आपल्याला 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 4/8, हे इज इक्वल टू म्हणण्यामागचं कारण आहे कारण ह्या सगळ्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेमच आहे. सो अशा फ्रॅक्शन्सना आपण इक्विव्हलंट फ्रॅक्शन्स असं म्हणतो. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं 1/2 ह्या फ्रॅक्शनला जर मी 2ने वर आणि खाली मल्टिप्लाय केलं, बिकॉज 2/2 इज 1. कुठल्याही नंबरला जर आपण 1ने मल्टिप्लाय केलं इट डज नॉट चेंज. सो 1 into 2 इट बिकम्स 2, 2 into 2 इट बिकम्स 4. इफ आय अगेन मल्टिप्लाय इट विथ 2, 2 into 2 दॅट इज 4 अँड 4 into 2 दॅट इज 8. सो हे जे फ्रॅक्शन्स आपण इथे लिहिलेले आहेत 1/2 और 2/4 or 4/8, these all are called as equivalent fractions. So if I ask you 1/3 and 2/6, are they equivalent fractions? Think about this. Equivalent fractions ची बरोबर उलटी जी कन्सेप्ट आहे, opposite in a reverse manner, it is reducing the fractions. So if I take a fraction like 40/80, आपण अंदाजानं सांगू शकतो की 80चे हाफ असल्यामुळं हे फ्रॅक्शन 1/2 असं लिहिलं जाऊ शकतं. अँड 1/2 म्हणजे 2 पार्ट्समधला एक पार्ट आणि 80 पार्टमधले 40 पार्ट, हे तसं बघायला गेलं तर सेमच आहे. सो दॅट्स वाय दीज आर इक्विव्हलंट फ्रॅक्शन्स. मग ह्या फ्रॅक्शनला मी रिड्यूस करत 1/2 पर्यंत कसं आणू शकतो? सो वर आणि खाली जर तुम्ही पाहिलं, इफ आय डिवाइड देम विथ लेट्स से 10, देन द फ्रॅक्शन कॅन बिकम 4/8. अगेन वी कॅन रिड्यूस इट फर्दर बाय डिवाइडिंग 2. It will become 1/2. So 1/2 and 4/8 both are equivalent fractions. फ्रॅक्शनचा वरचा जो पार्ट असतो त्याला आपण न्यूमरेटर असं म्हणतो
आणि जो बेसचा पार्ट असतो त्याला डिनॉमिनेटर असं म्हणतो. सो ही नावं तुम्हाला खूप गरजेची आहेत असं नाही फिजिक्समध्ये, बट यू कॅन नेम देम फॉर द कन्व्हिनियन्स. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. 36/42. तुम्ही जर ह्याला रिड्यूस करणार असाल, सो यू कॅन डिवाइड इट बाय समथिंग दॅट इज कॉमन टू बोथ. सो त्याला आपण HCF असं म्हणतो. तुम्हाला सध्या HCF किंवा मसावी हे माहीत नसेल, सो लेट्स गेस अबाउट समथिंग दॅट विल रिड्यूस द बोथ. लाईक इफ आय स्टार्ट इट इझी, इफ आय डिवाइड बाय 2 both the sides or numerator and denominator, it will become like 18/21. I can divide both the numbers by 3 also. So it will become 18/3, that is 6, and 21/3, that is 7. So we have reduced it up to the prime numbers or something that cannot be reduced further. So 7 is prime, 6 is not, but we cannot reduce it further. So this is the lowest form of any fraction. So let's take one more example. 16/128. So we can divide it like with 4 or 8. So let's divide it with 8. Let's make a guess. So 16/8 is equal to 2, and 128/8, that is, I think, 16. So we can again divide it with 2. So it will become 1/8. So this is how you can reduce any fraction to the lowest form. So तुम्हाला जर हे रिडक्शन टफ वाटायला लागलं तर यू कॅन स्टार्ट विथ स्मॉल नंबर्स लाईक 2. रादर दॅन गोईंग फॉर 8, यू कॅन स्टार्ट विथ 2 ऑल्सो. इट विल इन्क्रीज द स्टेप्स इन कॅल्क्युलेशन, बट इट विल मेक इट इझी. उजव्या बाजूला मी अजून काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही स्वतः ते ट्राय करू शकता. व्हिडिओला पॉज करा, यू राईट द आन्सर्स and check if the answers are correct. So let's move on to the next concept.